कराड शहर पोलीस स्टेशनला एक 15-20 दिवसापूर्वी एक आपल्याकडे डॉक्टर महिलेची आणि एका सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेची एक तक्रार आली होती। त्यांचे अश्लील व्हिडिओ एका इस्मानी टाकल्यासंबंधाने आमच्याकडे तक्रार आली होती। त्याच्या संबंधाने IT ॲक्ट आणि विनयभंगाच्या संबंधाने कराड शहर पोलिसांना गुन्हा दाखल होता। आम्ही IT ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केल्यामुळे सायबरच्या मदतीने आम्ही संबंधित इस्माने कुणी हे टाकलेलं आहे जे ट्रेस आउट केलं असताना एका पंजाबचा इसम विकास शर्मा नावाच्या इस्माने हे केल्याचं आम्हाला आढळून आलं। आम्ही पंजाबमध्ये आमची टीम पाठवलेली होती। एक 54 वर्षाचे ग्रस्त आहेत, त्या व्यक्तीने ते पाठवल्याचं आपल्याला दिसून आलं। त्यांच्याकडे विचारपूस केल्या असता त्यांनी सांगितलं की कराडमधील एक राजेश शिंदे नावाचे जे काही ग्रस्त आहेत ते डॉक्टर आहेत। त्यांचं काहीतरी मला नॅचरल थेरपीप्रमाणे ते काही सलाईन वगैरे देऊन कॅन्सर आणि हृदयाचे रोग बरे वगैरे करतात आणि ते माझे मित्र आहेत। आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मला पैशाची गरज होती। त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला एक टास्क करावं लागेल आणि त्या टास्कमध्ये मी सांगतो तसं कर असं त्यांनी सांगितलं। राजेश शिंदेनी काही मोबाईल्स नंबर हे त्यांनी त्यांच्याकडे पाठवले आणि त्याचा ग्रुप करायला सांगितला आणि ग्रुप केल्यानंतर राजेश शिंदेने एक अश्लील व्हिडिओ तयार केले। ते इथल्या एक डॉक्टर महिलेचे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक सामाजिक पुरुष आहे त्यांचा एक व्हिडिओ तयार केला, अश्लील व्हिडिओ केला आणि तो त्याला पाठवला आणि त्यांनी मग विकास शर्मानी तो त्याच्या मोबाईलद्वारे तो ग्रुप तयार करून त्यांनी तो टाकला आणि टाकल्यानंतर तो त्या ग्रुपमधनं लेफ्ट झाला। अशा प्रकारची हकीकत आपल्या तपासात आली आणि तपासामध्ये आम्ही विकास शर्माचे जे काही मोबाईल्स आहेत ते सगळे आम्ही सीज केले। त्याचप्रमाणे राजेश शिंदेंचेसुद्धा मोबाईल आम्ही सीज केलेले आहेत आणि त्यातून प्रूव्ह होते की राजेश शिंदेंनी त्यांना ते जे करायला लावलेलं आहे। आता हे कशासाठी करायला लावलं, का करायला लावलं ह्याचा आम्ही तपास करतो आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर चार्जशीट पाठवतो आहे। आणि हे सगळे प्रतिष्ठित लोक आहेत। प्रतिष्ठित लोकांनी अशा प्रकारचं कृत्य महिलांच्या बाबतीत करणं योग्य नाही। ह्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जी काही म्हणजे टीम आम्ही पंजाबला पाठवली आणि जे काही एव्हिडन्स जे काय तुमचे डिजिटल एव्हिडन्सच्या आधारे आम्ही राजेश शिंदेंना आरोपी केलेला आहे आणि त्याचा पुढचा तपास चालू आहे। नाही तसं नाही आहे। त्यांनी आता कशा प्रकारे बनवलेलं आहे त्याचीच आम्ही माहिती घेतो आहे आणि ती तपासात निष्पन्न होईल। ती ताब्यात कुणाला घेतलं आहे? नाही, ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेऊनच तपास वगैरे चालू आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांच्याविषयी चार्जशीट पाठवू।